हे पांडवकालीन शिव मंदिर आहे। हे मंदिर पूर्ण एका दगडामध्ये कोरलेलं असून आतमध्ये साधारण 2.5 फुटाची शिवलिंग आतमध्ये आहे। नमस्कार मंडळी, आज आहे श्रावणचा 4था सोमवार आणि या 4थ्या सोमवारच्या निमित्ताने मी आज आलो आहे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या एका पांडवकालीन शिव मंदिरात। गाव अतिशय सुंदर आहे, निसर्गरम्य आहे, निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे। परोळे गावातील कोरजाई गावातील आनंदवाडी येथे हे मंदिर आहे आणि आपण बघू शकता किती सुंदर दृश्य आहे। इथलं वातावरण जे आहे ते अतिशय निसर्गरम्य आणि आल्हाददायक आहे। त्यामुळे तुम्ही इथे जर आलात तर तुमचं मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार मंडळी, आपण आता पाच पांडव मंदिराकडे आहोत आणि येथील ग्रामस्थ सन्माननीय आपा बावकर हे आपल्यासोबत जोडलेले आहेत। नमस्कार काका, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। काका, या मंदिराबद्दल काय सांगाल? या मंदिराबद्दल काहीतरी माहिती सांगा आमच्या प्रेक्षकांना। नमस्कार, मी आपा बावकर, परोळे आनंदवाडी। हे पांडवकालीन शिव मंदिर आहे। तसं पाहिलं तर पांडव मंदिरच म्हणून हे प्रसिद्ध आहे, पण आतमध्ये शिवलिंग असल्यामुळे आत्ता त्याचं थोडंसं नाव बदलून पांडवकालीन शिव मंदिर असं केलेलं आहे। आणि ह्या मंदिराची जी आख्यायिका आहे ती अशी आहे, हे मुख्य म्हणजे ही कुठेही लिखित स्वरूपात नाही की हे मंदिर कोणी बांधलं किंवा कसं बांधलं, पण 5 पांडवांनी बांधलं असं पूर्वीपासून लोक सांगत आले, पूर्वज वगैरे। त्यामुळे हे पांडवकालीन शिव मंदिर असं त्याला आता संबोधण्यात येतं। दुसरी गोष्ट म्हणजे हे मंदिर पूर्ण एका दगडामध्ये कोरलेलं असून आतमध्ये साधारण 2.5 फुटाची शिवलिंग आतमध्ये आहे। आणि आता हे जी जुनी वास्तू जी होती ती तशीच ठेवून आता नूतनीकरण करण्यात आलेलं आहे। ते आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये। आता गेल्या वर्षीच म्हणजे 7 मार्च 2024 रोजी या मंदिराचा म्हणजे नवीन मंदिर बांधल्यामुळे कलशारोहण वगैरे कार्यक्रम झाला। दरवर्षी या मंदिरामध्ये शिवरात्रोत्सव 2 दिवस साजरा होतो। पहिल्या दिवशी सर्व धार्मिक विधी होतात, दुसऱ्या दिवशी महापूजा, महाप्रसाद, संध्याकाळी करमणुकीचे कार्यक्रम, नाटक वगैरे असे कार्यक्रम होतात। त्यानंतर आतमध्ये पाहिलं असेल तर थोडंसं ते भग्न पावलेलं आपल्याला दिसतं। त्याची आख्यायिका असं म्हणजे जुने जाणकार लोक सांगत आले की पूर्वी म्हणे कोणतरी ब्राह्मण दाम्पत्य हे मंदिर बघण्यासाठी आलं आणि त्या ब्राह्मण दाम्पत्याची नजर लागली आणि त्यामुळे ते भग्न पावलं असं दंतकथा आहे। याचं कुठेही लिखित स्वरूपात नोंद नाही। आणि हे मंदिर म्हणजे अगदी तारकर्ली खाडी लगतच असून अगदी निसर्गरम्य परिसरामध्ये हे मंदिर आहे। पर्यटकसुद्धा बहुसंख्येने ह्या मंदिराची भेट घेतात, दर्शन घेतात आणि हे म्हणजे पर्यटनदृष्ट्यासुद्धा खूप आता हे आकर्षण बनलेलं आहे। अतिशय छान सुंदर माहिती तुम्ही दिल्यात या मंदिराबद्दल। निश्चितच प्रेक्षकांना विनंती असेल जे हा व्हिडिओ बघतायत, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर या मंदिरात तुम्ही अवश्य भेट द्या, कारण मंदिर सुंदर आहेच, पांडवकालीन आहे, जुनं मंदिर आहेच,
पण त्याचबरोबर निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर आहे. तुम्ही या मंदिराच्या समोर बघितलात तर कोरजाईची खाडी आहे, त्याच्या दुसऱ्या बाजूला देवबाग आहे, तिसऱ्या बाजूला तारकर्ली आहे, मालवण आहे. तर 3 गावांचा संगम असलेली ही खाडी आहे. आणि ही तुम्ही जर परोळे भागात जर कधी आलात किंवा मी तुम्हाला विनंती करेन, आवाहन करेन की मुद्दामहून हे मंदिर पाहण्यासाठी तुम्ही येऊ शकता. चिपी एअरपोर्टपासून अगदी 4 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. त्यामुळे निश्चितच तुमचं कधी या भागात येणं झालं तर या मंदिराला अवश्य भेट द्या आणि या शिवशंकराचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव तसाच ठेवून घ्या. तर हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास फॉलो करा, शेअर करा, लाईक करा आणि माझा इंस्टाग्राम ID फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच ठेवा माझ्यावर. थँक्यू सो मच. धन्यवाद. जटाकटाः संभ्रम